महाराष्ट्र केसरीचे सामने हे अहिल्यानगरमध्ये पार पडतायत आणि या स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं। पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला। पंचांचा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केलं। यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाल्याचं दिसून आलं। या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला। नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले। महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत ही नांदेडचा मल्ल असलेला डबल महाराष्ट्र केसरी असलेला शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी झाली। ही लढत पृथ्वीराज मोहोळनं जिंकली, पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता। त्यानं पंचांच्या निर्णयाला विरोध केला। नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यानं पंचांची कॉलर खेचली आणि त्यांना लाथही मारली। हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून आलं। माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेनं आरोप फेटाळलेले आहेत। आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत पैलवान मतीन शेख जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। मतीनजी, सगळ्यात आधीचा प्रश्न, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही हा सामना पाहिलात का? सामना पाहताना त्यानंतर हा सगळा गदारोळ झाला। एक पैलवान म्हणून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या या कुस्ती संदर्भात महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्रातला कुस्तीतला सगळ्यात मोठा किताब, त्या व्यासपीठावर हे सगळं घडतंय। तुम्हाला पैलवान म्हणून काय वाटतंय आणि सामन्याचा निकाल तुम्हाला पैलवान म्हणून योग्य वाटतोय का? अगदी हा सामना पाहत असताना मॅट विभागात अंतिम लढत होती आणि एकूणच महाराष्ट्राचं लक्ष या लढतीवर लागलं होतं। ज्यावेळेस लढत सुरू झाली आणि पृथ्वीराजनं आक्रमक पद्धतीनं खेळी करत असताना 10 डावाचा प्रयोग केला शिवराजवर आणि 10 डाव मारल्यानंतर अप टू डाऊन पद्धतीनं 10 मारल्यानंतर शिवराज खाली मॅटला आला आणि त्याचे खांद्यावर टेकली गेली कुस्ती। कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर पाहायला गेलं तर हा निकाल देत असताना काय केलं जातं, तर ज्यावेळेस चितपटीच्या दिशेनं कुस्ती असते तर त्यावेळेस त्या मल्लाचे दोन्ही खांदे मॅटला किंवा मातीला चिकटलेले आहेत का नाही अगदी समांतर पद्धतीनं ते पंचांकडून चेक केलं जातं आणि ते पाहत असताना पंच आपला हात त्या खांद्याच्या खाली घालून देखील ते दोन्ही खांदे ॲक्युरेट पद्धतीनं समांतर पद्धतीनं मॅटला चिकटलेले आहेत का नाही हे चेक करत असतात। परंतु ही जी लढत झाली आणि त्यावेळेस अगदी त्या पंचांनी किंचितचा थोडासा हात आतमध्ये घातला आणि लगेच बाहेर काढला आणि एकूणच लढत जर पाहिली तर निकालामध्ये थोडीशी गडबड झाली असं म्हणता येईल। हे थोडा वेळानंतर जर निकाल दिला असता, थोडंसं थांबावायला हवं होतं पंचांनी। हा जर डाव मारत असता, एखाद्या डेंजर पोझिशनला डाव पैलवान मारतो त्यावेळेस एक 5 सेकंद का होईना पंचांनी थोडंसं थांबावं लागतं आणि होल्ड केल्यानंतर मल्लाने ते ॲक्युरेट खांदे दोन्ही चिकटलेले आहेत का नाही मॅटला समांतर पद्धतीने हे पाहावं लागतं। परंतु ते न पाहिल्या गेल्यामुळं आणि खूप झटपट निकाल दिल्यामुळं ही स्थिती निर्माण झाली आणि निकाल दिल्यानंतर शिवराजनं जी मागणी केली की रिव्ह्यूची मागणी, ऍक्शन रिप्लेची मागणी केली, तर ती त्याला ऍक्शन रिप्ले दाखवायला पाहिजे होतं, त्याचं समाधान करायला पाहिजे होतं, परंतु ते पंचांकडून झालं नाही। आणि पृथ्वीराजनं जो डाव मारला होता तो अगदी बरोबर होता। त्याला 4 गुणांचं तिथं ती ऍक्शन होती, 4 गुण देखील त्याला मिळाले असतील त्यानंतरनं। आणि त्यानंतर जे ऍक्शन रिप्लेची मागणी होती ती त्याची मागणी पूर्ण करायला पाहिजे होती शिवराजची। आणि शिवराजनं त्यानंतरची जी प्रतिक्रिया दिली, जी हिंसक पद्धतीनं शिवराजची प्रतिक्रिया होती पंचांच्या बाबतीत, ती चुकीची एकूणच आहे असं म्हणता येईल। तसं राग अनावर झाला त्याचा आणि हिंसक प्रतिक्रिया त्यानं दिली, तसं न करता एकूणच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात किंवा कुस्ती संस्कृतीत ही गोष्ट चुकीची असं म्हणता येईल। आणि अनेक कुस्तीच्या सामन्यामध्ये ही गडबड गोंधळ पंचांच्या बाबतीत होतो की लवकर निर्णय दिला जातो किंवा एखादा मल्ल जर ऍक्शन रिप्लेची मागणी करत असेल तर एखाद्या वेळेस ती मागणी पूर्ण केली जात नाही, तर त्याची ती मागणी पूर्ण केली जावी, त्याचं समाधान पूर्ण केलं जावं आणि जो निर्णय आहे जो रिप्लेमध्ये दिसतोय तर तो निर्णय त्याला द्यायला हवा। अशा पद्धतीची आपली महाराष्ट्राची कुस्ती चाललेली आहे। परंतु जर असा गडबड गोंधळ झाला तर एकूणच याला गालबोट लागण्याच्या शक्यता असतात।
नाही, खरं मतीनजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जी प्रतिक्रिया समोर आली त्या शिवराज राक्षे यांच्याकडून समोर आली, त्या प्रतिक्रियेचं समर्थन करताच येणार नाही. मात्र त्यांनी जी मागणी केलेली होती, व्हिडिओ रिप्ले पाहायचा आहे, महाराष्ट्र कुस्ती किंवा मग आपण जो किताब महाराष्ट्र केसरीचा किताब आहे, या लढतींमध्ये असा नियम आहे का की जर एखाद्या पैलवानाने मागणी केली तर त्याला व्हिडिओ रिप्ले दाखवला जावा, असा काही नियम आहे का? त्या संदर्भातली नेमकी काय माहिती? अगदी जे त्याचे जे कोच असतात, जे साईटला कुस्ती पाहत असतात, दोन्ही मल्लांचे दोन्ही कोच त्या मॅटवर हजर असतात आणि त्यांच्याकडून जर एखादा निर्णय पंचांचा पटला नाही तर ऑब्जेक्शन घेतलं जातं आणि त्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर रेड ब्ल्यू कॉस्ट्युम मधले मल्ल असतात, तर तिथं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कुस्ती थांबवली जाते आणि निर्णय देखील थांबवला जातो. परंतु तिथं ते सगळे समर्थक आणि लोक इतका गोंधळ होता की झटपटीनं धाक मारल्यानंतर चितपट झाली कुस्ती, अशी स्थिती तिथं निर्माण झाली. संभ्रम झाला लोकांचा आणि त्यांनी तशा पद्धतीचं समजूत करून लगेच निकाल दिला आणि त्यानंतर शिवराजच्या कोचेसने ऑब्जेक्शन घेतलं आणि शिवराजनं देखील, आणि सगळे मॅटवर समर्थक तिथं आले आणि त्यानंतर तो ऍक्शन रिप्लेची जी मागणी होती ती पूर्ण झाली नाही. तर कुस्तीच्या नियमानुसार जर एखादा मल्ल जर ऍक्शन रिप्लेची मागणी करत असेल किंवा एखाद्या आपल्या निकालावर आक्षेप नोंदवत असेल तर त्या आक्षेपाचं समाधान तिथल्या पंच कमिटीनं आयोजकांनी करणं हे भाग असतं, परंतु इथं तसं झालेलं दिसत नाही. बरं, धन्यवाद मतीन शेखजी, तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत आणि महत्त्वाच्या विषयांना हात घातलात त्यासाठी. यानंतर चंद्रहार पाटील जे स्वतः 2 वेळचे ते डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले आहेत, त्यांनी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजशी संवाद साधलेला होता. पुढारी न्यूजनं त्यांच्याशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली, आपण ती प्रतिक्रिया ऐकूया. आता ज्यावेळेस सामनाचा वाद सुरू झाला त्यावेळेस मी टीव्हीवर बघितलं, पण तो घडलेला प्रकार चुकीचा आहे अत्यंत. तर आजपर्यंत अशा पद्धतीचा कधी प्रकार घडलेला नाही महाराज पंचांवर अंगावर धावून जाण्या इतपत. पण तो प्रकार का घडला ह्याचा पण विचार केला पाहिजे. ज्यावेळी एखाद्या पैलवानावरती अन्याय होतो, त्या अन्याय झाल्यानंतर त्या पैलवानाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं समाधान करणं हे काम आहे पंचांचं. त्या पद्धतीने त्या पैलवानाचा जो आक्षेप आहे त्याच्यावरती सगळं दाखवून त्याला त्याचं समाधान होईपर्यंत त्याला हे पंचांचं काम आहे. मग ते तिथं काय प्रकार घडला तो आता आपल्याला इथं बसून सांगता येणार नाही. जे घडलं ते चुकीचं घडलं. ही प्रतिक्रिया आपण ऐकली, चंद्रहार पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. खरं तर हा सगळा वाद कुठे होतोय तर अहिल्यानगरमध्ये, या मैदानावर, ज्या मैदानावर महाराष्ट्र केसरीची लढत ही आज पार पडते, अंतिम सामना पार पडतोय, त्या मैदानावर हा सगळा वाद झाला. खरं तर आधी माती विभागातला सामना पार पडला, त्यानंतर गादी विभागातल्या सामन्यामध्ये हे सगळं झालं. ही दृश्य आपण पाहतोय. दुसऱ्या विंडोमध्ये जी दृश्य दिसत आहेत ती दृश्य आहेत या सामन्यादरम्यानची, गादी विभागातल्या सामन्यादरम्यानची. हा सामना नेमका कोणाविरुद्ध पार पडत होता तर हा सामना हा शिवराज राक्षे विरुद्ध मोहोळ, पृथ्वीराज मोहोळ जो पुण्याचा मल्ल आहे, या दोघांमध्ये हा सामना पार पडत होता. काही सेकंद सामना चालला. काही सेकंदानंतर पंचांनी एक निकाल दिला. तो निकाल असा होता की पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झालेला आहे, त्यानं शिवराज राक्षेला चितपट केलेला आहे. यावर शिवराज राक्षेचा आक्षेप नेमका काय आहे तर माझे दोन्ही खांदे टेकलेले नव्हते, त्यामुळे मी चितपट झालेलो नाही आणि त्यामुळे त्यानं व्हिडिओ रिप्लेची मागणी केली जी पूर्ण झाली नाही आणि त्यानंतर तो आणखी आक्रमक झाला. आणि ही सगळी दृश्य, सगळी परिस्थिती आपण पाहतो.